लोकमाध्यम न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। भारतीय प्लास्टिक व्यवसायात आपल्या योगदान आणि यशस्वीतेसाठी केलेल्या कार्याला अधोरेखित करत श्रीमती शकुंतला कांतीलालजी जैन यांचा लाईफ टाइम अचीवमेंट पुरस्काराने गौरव करण्यात आला। हा पुरस्कार 11 जून 2024 रोजी मुंबई येथील ताज लँड्स एंड वांद्रे येथे आयोजित एका शानदार कार्यक्रमात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। याच पुरस्कार सोहळ्यात जेबी प्लास्टोकेमचे प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशनने गौरवण्यात आले। ग्रामीण भागात उद्योगाची नाळ कायम राहावी यासाठी प्रयत्नशील असल्याने मॉडर्न प्लास्टिक इंडियातर्फे जेबी प्लास्टच्या प्लास्टिक विषयात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला विभाग श्रीमती शकुंतला कांतीलाल जैन यांनी उद्योग विस्ताराच्या कार्यास वाहून घेतले आहे। त्यांच्या या कार्यानिमित्त त्यांचा मॉडर्न प्लास्टिक इंडिया या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेतर्फे लाईफ टाइम अचीवमेंट पुरस्काराने गौरविण्यात केले। योगायोगाने याच पुरस्कार वितरण सोहळ्यात जेबी प्लास्टोकेमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना देखील गौरविण्यात आले। लघु आणि मध्यम उद्योग या विभागांतर्गत ग्रामीण भागातील विक्रेता या कॅटेगरी अंतर्गत उत्तम कार्याबाबत हा सन्मान झाला आहे। जैन उद्योग समूहाचे संस्थापक श्रद्धेय भंवरलालजी जैन, वडील कांतीलालजी जैन तसेच कंपनीचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन व जैन भावंडांच्या मार्गदर्शनात जळगाव येथील जेबी प्लास्टोकेमचे प्लास्टिक व पॅकेजिंग विषयक उत्पादन व सेवा कार्याचा लौकिक वाढला आहे। नमस्कार, मी अविनाश कांतीलाल जैन। मला फार आनंद होतोय की हे सांगायला की मॉडर्न प्लास्टिक्सचा अवॉर्ड मिळाला आहे आपल्याला। आईला लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड इन वुमन्स कॅटेगरी रूरल फॉर डेडिकेशन अँड डिव्होशन टू प्लास्टिक्स। आणि मला सलग दुसऱ्यांदा हा अवॉर्ड मिळतोय जेबी प्लास्टोकेमला। फास्टेस्ट ग्रोईंग MSME म्हणजे लघु उद्योग वाढीव याच्यासाठी हा दुसऱ्यांदा अवॉर्ड मिळतोय। जळगावमधून फक्त आपल्याला आहे आणि महाराष्ट्रामधून उद्योजक म्हणून कमी लोकांना आहेत। बाकी शास्त्रज्ञ आहेत, जालनाचे जे UDCT वाले आहेत, ICT त्यांना मिळाला आहे। अशी निवडकच लोक आहेत। औरंगाबादमधून 3 लोकांना मिळालं आहे। ती एक वेगळी कॅटेगरी आहे, मोठ्या कॅटेगरीवाल्यांनाही तो अवॉर्ड आहे, पण तो कॅटेगरी वेगळी आहे। पुढचं प्लास्टिकचं भविष्य चांगलंच आहे, कारण प्लास्टिक हे जीवनावश्यक वस्तू आता होऊन गेली आहे। भरपूर लोकांना प्लास्टिकबद्दल थोडासा नाराजी असते, कारण प्लास्टिक डिस्पोजल व्यवस्थित नाही होत। पण डिस्पोजल व्यवस्थित नाही होण्याला तर कारणही आपणच आहे। ग्राहकाने अगर व्यवस्थित त्याचा लावला म्हणजे निपटारा केला आणि म्युन्सिपाल्टीने आणि बाकी सर्व उद्योजकांनी त्याला मदत केली तर प्लास्टिकचं जे नाव खराब होत आहे ते बदलेलं आहे। आणि प्लास्टिक हे उन्नतीकारक क्षेत्र आहे, ज्याच्यामुळे देशाला आणि सर्व लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत, त्यांच्या भरपूरशा गरजा ते पूर्ण करेल। जेबी प्लास्टोकेम हे ना PVC पाईपला जे ॲडिटिव्ह लागतं, ॲडिटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये एक घटक असतो ज्याच्यामुळे पाईप निर्माण करायला सोयीस्कर होतं, ते बनवतं। त्याच्यानंतर ONGCचं एक कंपनी आहे ओपाल, त्याचे आपण डिस्ट्रीब्युटर आहोत, जे दाना बनवते रिलायन्स सारखा। आईला अवॉर्ड मिळाला हे माझं फार मोठं सौभाग्य आहे। डॉक्टर माशेलकरांनी जेव्हा आईला अवॉर्ड दिला त्याच्यानंतर त्यांचं भाषण झालं। त्यांनी सर्वात पहिले हे सांगितलं की हे मला जो तुम्ही हे सर्व मान दिला आहे ते फक्त माझ्या आईमुळे मिळालं आहे। आणि मलाही तीच भावना आहे की आज तिच्या पोटी जन्म झाला आणि एवढा मोठा चांगला परिवार मिळाला दोघीकडचा, तर त्याच्यामुळेच हे काही घडून आलं। आणि तिने पहिल्या दिवसापासून व्यापाराचा सल्ला दिला आणि सर्व धडे गिरवले, कारण वडील आणि मोठे वडील एवढे
आमच्या लहानपणामध्ये एवढे बिझी राहिले किंवा त्यांचा फार कमी टाईम मिळाला. तिच्या आणि मोठ्या आईंनी जो सहवास दिला की लोकांशी कसं वागायचं, कसं बोलायचं, तुम्ही नम्र किती राहायला पाहिजे. तर हे मी एक आजीचं एक उदाहरण देतो. बोले कोणालाही तुमच्या हाताखालच्या माणसांना किंवा ज्या घरकाम करणाऱ्या माणसांना काका म्हणायचं. ते तुमच्याने वयाने मोठे आहे, ते तुमच्या आणि ते जे संस्कार तुमच्यावर करतील तेही महत्त्वाचे आहेत. म्हणून आम्हाला असं कोणाला नावाने हाक मारायचं तर अधिकारच नव्हता किंवा ती घरच्यांनी हेच सांगितलं होतं की हे असं नाही करायचं. काकांना काका सांगायचं, भावाला भाऊ सांगायचं. आणि सर्व असे त्यांनी धडे दिल्यामुळे आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. मी शकुंतला कांतीलाल जैन जळगाव आणि हा मला पहिलाच अवॉर्ड मिळालेला आहे. पण माझे मिस्टरसुद्धा प्लास्टिक कागद तयार करायचे आणि पुष्कळसे शेतकरी 100 दिवशी शेतकरी बसलेले असायचे. सकाळपासून आलेले असायचे खेड्यापाड्यांवरून आणि दुपारपर्यंत बसल्यानंतर कागद होईपर्यंत त्यांना ते जेवणसुद्धा मला त्यांना द्यायला लावायचे. आणि तेव्हापासून हा प्लॅस्टिकचा बिझनेस आमचा सुरू आहे. पण आता मुलांनी तो पुढे नेला. फक्त थोडं मी त्यांना मदत करते, बाकी अदरवाईज काय नाही. हां. आणि मोठ्या भाऊंचं लहान भावाला त्यांचं मार्गदर्शन राहिलं की तू प्लॅस्टिकचे दाणे कर, प्लॅस्टिकचं हे कर. त्याच्यामुळे ते वाढत गेलं. पण जास्त करून मोठ्या भाऊंनी सांगितलं होतं की ह्या धंद्यामध्ये तू घे आणि यश येईलच. त्यामुळे त्या मोठ्या भाऊंमुळे त्यांनी सुरू केलेला हा कारभार आता तो मोठा झालेला आहे थोडा. त्यामुळे मला त्या दोघांचं खूप अभिमान आहे की मला आधी असं वाटलं की मी तिथपर्यंत पोहोचेल की नाही एखाद्या. पण जेव्हा त्यांनी मला हसतमुखाने माझं स्वागत केलं तेव्हा मला समाधान वाटलं की चला आपण पुढे जाऊया म्हणून मग मी त्यांच्या हस्ते घेतलं. तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुम्हाला कसं वाटलं. मला खूप वाटलं आणि मला ह्या वयात तुमच्या हस्ते मिळाल्याबद्दल जास्त अभिमान आहे. मी त्यांना सांगितलं की मला हे तुमच्याबद्दल माझ्याबद्दल मिळालेलं आहे, त्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे आणि तुम्ही दिल्याबद्दल जास्त आनंद झालेला आहे. त्यामुळे मी तुमचेही आभार मानते. आणि